सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स यातला प्रॅक्टिस सेट 2.3 सुरू करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ड्स गिवन बिलो. अतिशय सोपा प्रश्न आहे, ऑब्झर्वेशन वरती आधारित आहे. आपल्याला इथे जे नंबर दिसत आहेत या नंबरचा हे जे रॅडिकल साइन आहे आपलं, याला म्हणतो आपण रॅडिकल साइन. या रॅडिकल साइनच्या या भागामध्ये जो नंबर लिहिलेला आहे त्याला म्हणतो आपण ऑर्डर. याला वाचणार आपण क्यूब रूट ऑफ 7 आणि ह्याची ऑर्डर आहे 3. ऑर्डर इज 3. इथे आपल्याला जी सर्ड दिसते आहे किंवा जे रॅडिकल साइन दिसत आहे त्या रॅडिकल साइन मध्ये कुठलाही नंबर नाही, याचा अर्थ याची ऑर्डर असते 2. जिथे नंबर नाही तिथे ऑर्डर असते 2. इथे आपल्याला या रॅडिकल साइन मध्ये 4 हा अंक दिसतो आहे, म्हणजे ही आहे याची ऑर्डर 4. याला वाचणार आपण 4th रूट ऑफ 10. इथे पुन्हा आपल्याला नंबर दिसत नाहीये, याचा अर्थ या सर्डची ऑर्डर आहे 2. इथे आहे 3. ह्याला वाचणार आपण स्क्वेअर रूट ऑफ 39. इथे हा 3 दिसतो आहे, म्हणजे या सर्डची ऑर्डर आहे 3 आणि ह्याला वाचणार आपण क्यूब रूट ऑफ 18. क्वेश्चन नंबर 2, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स. फर्स्ट वन, क्यूब रूट ऑफ 51. दिस क्यूब रूट ऑफ 51 इज irrational number. क्यूब रूट ऑफ 51 इज irrational number. आणि जर समजा हा नंबर irrational असेल तर ती काय असते, सर्ड असते. therefore is irrational number. therefore cube root of 51 is a surd. जर आपल्याला या क्यूब रूट 51 ची किंमत काढता आली असती आणि तो जर रॅशनल नंबर मिळाला असता तर आपण त्याला सर्ड म्हणणार नाही, पण इथे क्यूब रूट ऑफ 51 हा इरॅशनल नंबर मिळाला आपल्याला, म्हणून आपण त्याला म्हणणार सर्ड. नेक्स्ट वन, 4th रूट ऑफ 16. आता बघा 2⁴ ह्याची किंमत जर आपण काढली किंवा आता याचे आपण फॅक्टर्स जर केले 2 × 2 × 2 × 2 4 टाइम्स, म्हणजेच आपण असं लिहू शकतो की 2⁴ इज इक्वल टू 16. 2⁴ इज इक्वल टू 16. therefore 4th रूट ऑफ 16 इज इक्वल टू 2. 16चं चौथं मूळ 4th रूट ऑफ 16 इज 2 असं मिळतं आहे आपल्याला. म्हणजेच 4th रूट ऑफ 16 इज रॅशनल नंबर. इट इज a rational number. therefore 4th root of 16 is not a surd. 4th root of 16 ही सर्ड नाहीये. 5th root of 81. 5th root of 81 is irrational number. जर समजा इथे 4th रूट असतं, 4th रूट ऑफ 81, तर त्याची किंमत आपल्याला मिळाली असते 3. पण कुठल्याही संख्या, कुठल्याही रॅशनल नंबरचा 5वा घात 81 नाही, म्हणून 5th रूट ऑफ 81 इज irrational number. is irrational number. therefore 5th root of 81 is a surd. Square root of 256. We know that square root of 256 is equal to 16 and 16 is rational number. 256चं वर्गमूळ 16 आहे आणि 16 हा रॅशनल नंबर आहे, म्हणून आपण ही जी काही आहे स्क्वेअर रूट ऑफ 256, दिस इज नॉट अ सर्ड. दॅट इज स्क्वेअर रूट 256 इज अ रॅशनल नंबर. Rational number. therefore square root 256 is not a surd. this is not a surd. ही सर्ड नाहीये. क्यूब रूट ऑफ 64.
Now we know that 4 cube is equal to 64. This is part of our observation. हा आपल्या निरीक्षणाचा भाग आहे आणि थोडासा आपलं पूर्व ज्ञान जे आहे वर्गसंख्या घनसंख्या या बाबतीतलं त्या जर आपल्या पाठ असतील साधारणपणे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 15 पर्यंतचे घन आपले पाठ असले पाहिजे, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येतं की 64 अरे 4 क्यूब इज इक्वल टू 64. मग हे जर पाठ असतील तर आपल्याला ह्या अशा प्रकारची उदाहरणं सोडवायला त्याची मदत होत असते. तर पाठ असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील तर हे पाठ करायचे आहेत. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 15 पर्यंतचे घन क्यूब अँड स्क्वेअर्स. ओके, आता बघा 4 raised to 3 is equal to 64. याचा अर्थ होतो की क्यूब रूट ऑफ 64 is equal to 4. Cube root of 64 is equal to 4. 4 is rational number. That is cube root of 64 is rational number. आणि जर समजा रॅशनल नंबर असेल तर ती सर्ड नाही. Therefore cube root of 64 is not a surd. यातले 5 अंक आपण सोडवलेले आहे. 6वा अंक जो आहे स्क्वेअर रूट ऑफ 22/7 तो विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवा. क्वेश्चन नंबर 3, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक अँड अनलाईक सर्ड्स. आता ज्या आपल्याला सर्ड्स दिलेले आहेत त्यांचे लाईक अनलाईक सर्ड मध्ये क्लासिफिकेशन करायचे. पहिले आहे स्क्वेअर रूट 52 आणि 5 स्क्वेअर रूट 13. आता लाईक सर्ड्स म्हणजे काय असतं तर त्याचा जो हा इरॅशनल पार्ट आहे तो सेम असतो. तर लाईक सर्ड्स म्हणजे काय तर हा जो इरॅशनल पार्ट आहे तो दोघांमध्ये सेम असतो. आता इथे 52 दिसत आहे, इथे 13 दिसत आहे, मग ह्या लाईक सर्ड्स नाहीत. हे आपलं वरवरचं ऑब्झर्वेशन सांगतं. पण वरवरच्या ऑब्झर्वेशनवरती आपण हे ठरवू शकत नाही. कसं ते बघा. इथे जो कंपोजिट नंबर असेल त्याचे जर फॅक्टर्स होत असतील तर करायचे. 52 हा कंपोजिट नंबर आहे, आपण त्याचे फॅक्टर्स करूया. फॅक्टर्स करताना साधारणपणे असे करायचे की एक नंबर जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आला पाहिजे, म्हणजे 4, 9, 16, 25, 36, 49 यापैकी एखादा नंबर असेल तर. मग याचे फॅक्टर्स होतील 13 4s are 52. आणि मग आपण या 13 आणि 4 यांना सेपरेट करू शकतो अशा पद्धतीने. आणि मग इथे आपल्याला मिळेल हा स्क्वेअर रूट ऑफ 4 ची व्हॅल्यू येते 2. तो 2 आपण लिहिताना इथे पुढे लिहित असतो 2 स्क्वेअर रूट ऑफ 13. नाव सी, हा जो नंबर आहे हा आणि 2 स्क्वेअर रूट 13 हे दोन्ही सारखे आहेत. आणि 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 म्हणजे याचा जो इरॅशनल पार्ट आहे तो सेम दिसतो आहे, म्हणून ह्याला म्हणणार आपण लाईक सर्ड्स. मग आपलं उत्तर असेल, आपल्याला प्रश्न स्क्वेअर रूट 52 साठी विचारलेला म्हणून इथे आपण लिहिणार स्क्वेअर रूट 52 अँड 5 स्क्वेअर रूट ऑफ 13 आर लाईक सर्ड्स. स्क्वेअर रूट ऑफ 68 अँड 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. 68 हा कंपोजिट नंबर आहे, आपण त्याचे फॅक्टर्स करूया. 17 4s are 68. आणि मग आपल्याला असं मिळेल स्क्वेअर रूट ऑफ 17 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4. हा स्क्वेअर रूट ऑफ 4 बाहेर येताना म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 ची किंमत असते 2, 4चं वर्गमूळ. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2, सो हिअर इज 2 स्क्वेअर रूट 17. हे जे आहे स्क्वेअर रूट 68 याचा हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. मग आता इथे दिसतंय आपल्याला की इरॅशनल पार्ट जो आहे तो आहे स्क्वेअर रूट 17 आणि इथे आहे स्क्वेअर रूट 3. सो स्क्वेअर रूट 68 अँड 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 आर नॉट लाईक सर्ड्स. नेक्स्ट इज 4 स्क्वेअर रूट ऑफ 18 अँड 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. स्क्वेअर रूट ऑफ 18 आहे, याचे फॅक्टर्स करूया. हा 4 तसाच राहील. स्क्वेअर रूट 18 चे फॅक्टर्स होतील 9 2s are 18. आणि इथे मिळेल आपल्याला 4 इंटू 3 स्क्वेअर रूट ऑफ 2. या स्क्वेअर रूट 9 ला सेपरेट केला तर स्क्वेअर रूट 9 ची किंमत मिळेल आपल्याला 3 अँड 4 3s are 12. सो इट इज इक्वल टू 12 स्क्वेअर रूट ऑफ 2. 12 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 4 स्क्वेअर रूट ऑफ 18. आणि मग बघा इथे हा स्क्वेअर रूट 2 आणि इथे स्क्वेअर रूट 2.
दोन्ही ठिकाणी जो इरॅशनल पार्ट आहे तो सेम आहे. देअरफॉर 4 स्क्वेअर रूट ऑफ 18 and 7 square root of 2 are like surds. Therefore 4 square root 18 and 7 square root of 2 are like surds. 19 square root of 12 and 6 square root of 3. स्क्वेअर रूट ऑफ 12 हा कंपोजिट नंबर आहे. आपण त्याचे फॅक्टर्स करू शकतो. एक फॅक्टर आपल्याला असा घ्यायचा आहे की जो कम्प्लीट स्क्वेअर असेल, परफेक्ट स्क्वेअर असेल. 4 3s are 12. मग आता इथे आपल्याला मिळेल 19 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर रूट 4 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 2 आणि हा स्क्वेअर रूट 3 तसाच. आणि मग आपल्याला मिळेल 19 2s are 38 स्क्वेअर रूट ऑफ 3. 19 स्क्वेअर रूट ऑफ 12चा सिम्पलेस्ट फॉर्म आहे 38 स्क्वेअर रूट ऑफ 3. इथे स्क्वेअर रूट ऑफ 3 हा इरॅशनल पार्ट आहे आणि 6 स्क्वेअर रूट ऑफ 3 इथे हा इरॅशनल पार्ट आहे स्क्वेअर रूट 3. Therefore 19 square root of 12 and 6 square root of 3 are like surds. Next is 5 square root of 22 and 7 square root of 33. आता आपल्याला आतापर्यंतची उदाहरणं सोडवल्यानंतर काय वाटतं माहिती का की 11 2s are 22 and 11 3s are 33. आणि मग आपल्याला वाटतं की ह्या लाईक सर्ड्स असतील, पण ह्या लाईक सर्ड्स नाही. कसं ते बघा, कारण ह्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला जर तयार करायचा झाला स्क्वेअर रूट 22 तर तो असा होईल 5 इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 11. आता इथे 2 आणि 11 हा कोणताही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही, त्यामुळे इथे स्क्वेअर रूट ऑफ 22 हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. त्यामुळे आपल्याला याचा अजून सिम्पलेस्ट फॉर्म मिळवता येणार नाही. अँड सेम इन केस ऑफ 7 स्क्वेअर रूट ऑफ 33. इथे जरी 33चे फॅक्टर 3 इंटू 11 होत असले तरी सुद्धा हा 3 आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू शकत नाही, तो सुद्धा इरॅशनल नंबर आहे. आणि म्हणून 5 स्क्वेअर रूट 22 अँड 7 स्क्वेअर रूट 33 आर नॉट लाईक सर्ड. यातला 6वा अंक आपला राहिला आहे, तो विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 4. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. Square root of 27. Now we know 27 is composite number. त्याचे फॅक्टर्स करायचे. फॅक्टर्स करताना असा विचार करायचा की एक फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. 27चे फॅक्टर्स येतात 9 3s are 27. आपण हे मल्टिप्लिकेशन आहे तर यात सर्ड्स सेपरेट करू शकतो अशा पद्धतीने. स्क्वेअर रूट ऑफ 9 ची किंमत येते 3. आपल्याला माहिती स्क्वेअर रूट 9 इज इक्वल टू 3. आणि मग हा स्क्वेअर रूट 3 तसाच. 3 स्क्वेअर रूट 3 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट 27. अगेन फॉर स्क्वेअर रूट 50. स्क्वेअर रूट 50 काय असेल हा 25 2s are 50. आणि या सर्ड्स आपण सेपरेट केला 25 मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. स्क्वेअर रूट 25 ची व्हॅल्यू येते 5 आणि इथे मिळतात आपल्याला स्क्वेअर रूट 2. अगेन फॉर 250. 25 10s are 250. 25 10s are 250. या सर्ड्स आपण सेपरेट करू शकतो अशा. स्क्वेअर रूट 25 इंटू स्क्वेअर रूट 10 अँड इज इक्वल टू स्क्वेअर रूट 25 ची व्हॅल्यू येते 5 आणि हा स्क्वेअर रूट 10 जसल्या तसा. फॅक्टर्स ऑफ 112. 16 7s are 112. इथे आपण एक नंबर जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर शक्यतो निवडत असतो. स्क्वेअर रूट 16 पुढची स्टेप इज स्क्वेअर रूट 16 इंटू स्क्वेअर रूट 7 इज इक्वल टू स्क्वेअर रूट 16 ची व्हॅल्यू येईल 4 आणि इथे मिळेल आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 7. स्क्वेअर रूट ऑफ 168. 168 चे फॅक्टर्स होतील 4 इंटू 42. 42 4s are 168. यामध्ये हा जो 4 आहे स्क्वेअर रूट 4 आपण याला सेपरेट करूया आणि हा स्क्वेअर रूट 42. स्क्वेअर रूट 4 ची व्हॅल्यू येते 2 आणि स्क्वेअर रूट 42. आता स्क्वेअर रूट 42 चे 7 6s are 42 असे फॅक्टर्स पडतील की त्यातला 7 आणि 6
कोणाचंही आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही. सो दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म. हा आपला सिम्पलेस्ट फॉर्म असेल. तर आपला हा प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5. कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स. कंपॅरिझन करायची आहे, तुलना करायची आहे, आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, दोघांना सारख्या लेव्हलवरती आणणार. दोघंही नंबरचे 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 यांचा वर्ग करणार. इथे 7 स्क्वेअर इज 49 अँड स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 चा वर्ग तो होईल 2. 49 2s are 98. 5 square is 25 and square root of 2 it is 3 and is equal to 75. आता हे दोन नंबर बघायचे आपण. 98 is greater than 75. आता हा 98 हा नंबर कुठून मिळालेला आपल्याला, इथे 7 square root of 2 square is greater than 5 square root of 3 square. याचा अर्थ काय होतो की 7 square root of 2 हा 5 square root of 2 पेक्षा मोठा आहे, कारण हे दोघे स्क्वेअर आहेत. त्यांचं वर्गमूळ घेऊया, स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. 7 square root of 2 is greater than 5 square root of 3. In this way we can compare these surds. Square root 247 and square root of 274. या दोघांचे वर्ग करायचा असेल तर हे रॅडिकल साइन आणि हे दोन्ही कॅन्सल होतात, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल 247 अँड 274. 247 इज लेस दॅन 274. Therefore, square root of 247 is less than square root of 274. अशा पद्धतीने कंपॅरिझन करायची आहे. 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 अँड स्क्वेअर रूट ऑफ 28. दोघांचाही वर्ग आपण करणार स्क्वेअर. 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 अँड स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर इज 7 इज इक्वल टू 7 4s are 28 अँड स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट 28 इज इक्वल टू 28. दोघांच्याही व्हॅल्यू सेम आलेल्या आहेत, म्हणून आपल्याला असं लिहिता येईल 2 स्क्वेअर रूट ऑफ 7 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 28. नाउ comparison between 5 square root 5 and 7 square root 2. आपण कंपॅरिझन करण्यासाठी दोघांचेही वर्ग करतो. 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर इट इज स्क्वेअर ऑफ 5 25 अँड स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट 5 इट इज 5. 25 5s are 125. 7 square root of 2 square. 7 square is 49 and square root of 2 square is 2 is equal to 98. So 125 is greater than 98. That is 125. It is 5 square root of 5 square. जर 5 square root of 5 square मोठा आहे तर हा जो नंबर असेल 7 square root of 2 हा लहान असेल. That is 5 square root of 5 is greater than 7 square root of 2. 4 square root of 42 and 9 square root of 2. 4 square is equal to 16 and square root of 42 square is 42. 16 2s are 32. Carry 3. 16 4s are 64 and 3 67. It is 672. Now 9 square root of 2 bracket square. 9 square is 81 and square root of 2 square is 2. 81 multiplied by 2 it is 162. So 672 is greater than 162. स्क्वेअर ज्याचा मोठा तो नंबर मोठा. मग आता हा जो आहे 672 हा 4 स्क्वेअर रूट ऑफ 42 चा स्क्वेअर आहे, म्हणजे 4 स्क्वेअर रूट ऑफ 42 is greater than 9 square root of 2. Next one, 5 square root of 3 and 9.
आता इथे काय होतं माहिती का, की आपल्याला सवय झालेली असते एक असा रॅशनल नंबर मिळवण्याची. आता इथे 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर करते आहे मी. तो होईल 5चा वर्ग 25, स्क्वेअर ऑफ 5 इज 25 अँड स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट 3 इज 3. इट इज इक्वल टू 75. आणि मग आपण काय करतो, हा 9 आणि 75 याची कंपॅरिझन करतो. बट बी केअरफुल, आपल्याला इथे दोघांचाही स्क्वेअर करण्याची गरज आहे. सो 9 स्क्वेअर इज इक्वल टू 81. नाव कम्पेअर 81 अँड 75. आता 75 आणि 81 ची कंपॅरिझन करायची. 75 इज लेस दॅन 81 आणि मग काय होईल, आपला 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 इज लेस दॅन 9. हे लक्षात घ्यायचं. नाहीतर आपण उत्साहामध्ये अरे हे खूप सोपं आहे आणि उत्साहामध्ये काय चूक करतो, तर याचा स्क्वेअर करतो 75, पण इथे 9 आपल्याला रॅशनल नंबर दिसतो आहे तर तो तसाच कन्सिडर करतो आणि मग असं लिहितो की 9 इज लेस दॅन 75 आणि मग असं लिहितो 9 इज लेस दॅन 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. तर ही एक काळजी घ्यायची आहे. बारीक बारीक चुका होत असतात, त्या आपण टाळायच्या. क्वेश्चन नंबर 5 मध्ये एकूण 7 अंक आहेत, त्यापैकी 6 मी सोडवून दिलेले आहेत. 7वा अंक विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचा आहे. एक बारीकसा प्रश्न मी टाळत असते किंवा सोडवून देत नाही. तो प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायचा. तो त्यांना सोडवता आला तर खूप आनंद वाटतो, विद्यार्थ्यांनाही आनंद वाटतो आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष क्लासरूममध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळेस आमचं लक्ष असतं की कोण विद्यार्थी सोडवत आहेत किंवा आम्ही वही मागवतो की अरे दाखव वही आणि उत्तर दाखव. परंतु इथे व्हर्च्युअल क्लासरूम आहे आपला हा, इथे आपल्याला शक्य नाहीये. त्यामुळे मी एक प्रश्नचं उत्तर किंवा एक प्रश्न सोडवून देत नाही. तो प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचा. तो सोडवता आला ना की एक खूप असा मनापासून आनंद होतो आणि छान वाटतं की अरे वा मला हे जमतंय, आणि हे जमतंय असं आपल्याला कळालं की आत्मविश्वास वाढतो. आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मला वाढवायचा आहे, त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.3 मधले 5 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. उरलेले प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.